20 मार्च 2026 वार शुक्रवार या दिवशी आपल्या ब्रह्मांड नायकाचा प्रगट दिन आहे. आता प्रगट दिन कसा साजरा करावा हे या संदर्भातील माहिती आपण पाहिलेली आहे. आज आपण पाहणार आहोत या दिवशी आपण कोणती सेवा करावी, काय करावे, महाराजांना काय प्रिय आहे. तर महाराजांना सेवाच प्रिय आहे. महाराजांना तुम्ही प्रिय आहात, तुमचे कर्म प्रिय आहेत, तुमची वागणूक प्रिय आहे. आता अर्थात मासिक धर्म सूतक असेल तर तुम्ही अखंड नामजप करू शकता, त्याला कुठलंच बंधन नाही. होय, तुम्ही जिथे कुठे असाल, अगदी जगाच्या पाठीवर कुठेही, तिथे तुम्ही नामजप करू शकता. आणि खरं तर महाराजांची सेवा करत असताना प्रगट दिनाच्या दिवशी आपल्याला अखंड नामजप करायचा आहे. दिवसभर आपल्या मुखामध्ये फक्त महाराजांचं नाव असलं पाहिजे. आणि दुसरं, स्वामीचरित्र सारामृत या दिव्य ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे. गुरुचरित्र अध्यायातील 14वा आणि 18वा अध्याय आवर्जून आपण पठण करू शकतो. आता स्वामीचरित्र सारामृताची जर तुम्ही 11 पारायणं किंवा 21 पारायणांचं संकल्पयुक्त पारायण करत असाल आणि जर तुम्हाला सुतक आलं असेल तर तुम्हाला नव्याने पारायण सुरू करावं लागेल. जर तुमचं पारायण संकल्पयुक्त नसेल तर सेवा कंटिन्यू करू शकता. स्वामीचरित्र सारामृताची 11 पारायणाची उद्यापनं, 21 पारायणाची उद्यापन, त्यासाठी महाराजांच्या सेवेचं, सारामृताचं उद्यापन सागर संगीत करावं असं कुठेही लिहिलेलं नाही आहे. स्वामीचरित्र सारामृताचं आपण जेव्हा 11, 21 किंवा 108 पारायणांचं उद्यापन करत असतो त्यावेळी आपण फक्त वरण भात, भाजी चपातीचा नैवेद्य दाखवला तरी चालतो आणि फक्त खडी साखरेचा नैवेद्य दाखवला तरी महाराज गोड मानून घेतात. म्हणून उद्यापन करण्यासाठी सांगताच केली पाहिजे असं काही नाही. लोक तुम्हाला काही पण सांगतात आणि तुम्ही ते फॉलो करता, हे पूर्णपणे चुकीचं आहे. आपण पारायण करत असतो, महाराजांच्या पारायणाचे कुठलेच नियम नाहीत. अर्थात गुरुचरित्र पारायणाची सांगता करावी लागते, विधिवत ती सांगता असते. पण स्वामीचरित्र सारामृत पारायणाची सांगता नाही आहे. तुम्ही 1 दिवसात पारायण करू शकता. तर होय, दिवसभरात स्वामीचरित्र सारामृताचं पारायण एका बैठकीत किंवा 2 बैठकीत दिवसभरात तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुम्ही तारक मंत्राचं पठण करू शकता. तुम्हाला जे महाराजांचे मंत्र, स्तोत्र, आरत्या येतात ते तुम्ही पठण करू शकता. महाराजांच्या नामात तल्लीन होऊन तुम्हाला प्रगट दिन साजरा करायचा आहे. तुमच्या जवळपास मठ, केंद्र किंवा मंदिर असेल तर तिथे जा आणि दान करा. दान खूप महत्त्वाचं आहे आणि लक्षात ठेवा, देवाने आपल्याला दान करण्यासाठीच बनवलेलं आहे. तुम्ही जे काही कर्म करत असता ते महाराज बघत असतात. आपण जेवढं कोणासाठी चांगलं करत असतो त्यावेळी महाराज आपल्यासाठी काहीतरी चांगलं करत असतात. माझ्या सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रगट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर हा चॅनल तुमच्यासाठीच आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. आणि भक्तीच्या या प्रवासात स्वामी आणि मी यांच्यासोबत राहा. श्री स्वामी समर्थ.